आता कोणी राहिलं का आता? हो घ्या म्हणलं पूजा करून घ्या पालखीची. हो झाला आता आपल्या इथं कार्यक्रम झाला, ते निघून राहिले आता. हो झालं ना आता सगळ्याचं? झालं दर्शन झालं, सगळं झालं. आता पालखीचं दर्शन झालं आणि म्हणलं बा त्याला जेवण जायचं सांगा ना. इतक्या लवकर चालले त्याला म्हणा चहा पाण्यावर चालले तुम्ही. जेवण करून जात असतं पालखीवाल्यानं. हो पाटील कसं करता म्हणलं. हो जेवण करून 10 वाजता काढा ना मग. हो आता मंदिरापाशी ठेवा आपली पालखी. चला जेवण घेऊन करून घेऊ. बाद स्वयंपाक आपलं बेसन पोया रप काय बात तर होती ता. अरे मामाजी बस झालं ना आता. रातभर मुक्कामाई सोय केली हेच तर लय झालं. आता आम्हाला अंतर कव्हर करावं लागते ना. 7 वाजता निघालं म्हणजे काही तर जाणं होईल का? 10 वाजता इथून निघाले आम्हाला. हो जाऊ द्या आता. बेसन पोईचं रस्त्यानं लागन तेवढ्या पा. हो सांगतो तुम्हाला. फोनावर फोन सुरू आहे. मग काय तर आता पिंपळडोलीचा फोन आला अक्षय भाऊ देशमुखचा. आमच्याच इथं येऊ द्या म्हणे आता. हो आता कसं आहे अजून तिकडे मनदेव संस्थान आहे आपलं यवतमाळमधलं, त्याचा फोनावर फोन. आमचं शिवगण भक्त मंडळ वाट पाहून राहिलं म्हणे. पण मी म्हणलं आता आपला रूट अलग आहे, तिकडे कुठं जाता. त्याला म्हणा बा आता माफ करा यावेळेस तर काही जमत नाही. चला मग आता निघू द्या आम्हाला. रप रस्ता कव्हर करावं लागते. चला हो देवमन भाऊ चला पुढे चला. नाही थांबतो आता गावाच्या बाहेर सांगतो तुला काय तर नाही का. हो ना चला भाऊ चला देवमन भाऊ. स्वतः काहीच नाही घेत. मलेच पालखी घ्यायला लावून राहिलं नाही. आतापर्यंत यानं काहीतरी घेतली का? 3 दिवस झाले आता. याटूत बसते आपला टुम चालला मांग. हो करतो बरोबर घेतो मी. चला काढा याटो काढा तुम्ही. ही असं संघ घेतलं अवकाली कायच करा. उठसूट भांडणार जिथे बॉय. कोणा नसतं घेतलं तर पुरलं असतं. म्हणेच तरी रामपूरवाली आले न्यूज नका म्हणे. अरे बाबा देवमन भाऊ चला आता. मी ऑटो काढतो. चला पुढे चला मग या मग आता. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली पा म्हणलं पा हे आता पा लुटेरे पा म्हणलं कसा मस्त फसकला 1 किलोमीटरवर जाऊन याटो उभा करून देते आणि मस्त फसकला एखाद्या झाडाखाली मस्त ताणून देते. नाश्ता पाणी बिलकुल पद्धतशीर. आणि आपण बसलो चालले आपले कन पाना म्हणलं ते जरा समजून सांगा दिले. काहीतरी काम केलं काय ना काहीतरी. इकडे रे इकडे म्हणलं. चला आले का? बरोबर ठीक आहे. आता घेऊ का आता पुढे? काही पाणी गिनी पाहिजे? पाणी गिनी आणू काय का पाणी आणू का म्हणतं. जरा असं तर वाटू दे सरमले का. चालला आपला 1 किलोमीटर मस्त पुढे जातं मस्त झाडाखाली ताणून देतं. आम्ही इकडे मेलो. तुझे काही गरज आहे का काही? जायची पुढे मुकाट्यानं संग मग आले काय होत तुले? संग मग काय संग मग मांग जर ऑटो आणला तुमच्या मांग ते डिझेल किती खाईन ते? पुरण का आपल्याला ते जायले? मग आता म्या कसं 1 किलोमीटर पुढे जातो आणि थांबतो बा. तुमची काही व्यवस्था पाणी करायचं सांगा. मी कायसाठी तुमचं जेवण खावण नाश्ता पाणी पद्धतशीर सगळं करणं. सांगा बा काय पाहिजे ते सांगा ना तुम्ही. जेवायची नाश्त्याची काय सोय करून राहिला तू? कोणती सोय करून राहिला म्हणलं? अरे लगा हर गाव आला की तिथं चहा पाणी होते. एखाद्या घरापाशी थांबवतो तिथं चहा पाणी होऊन जाते. त्याच्या पुढे गेलं की नाश्ता होते. त्याच्या पुढे गेलं की जेवण होते. संध्याकाळी मुक्कामाची सोय लागते. हर ठिकाणी आता चालूच आहे ना. प्रत्येक गावाला तयारच आहेत ना. पण तू काय करून राहिला मग? फक्त नाव मोठं दर्शन खोटं. फक्त सामान गॅस कणिक ते दाय आणलं संगण काय त्याचा उपयोग? तू लगा म्हणतात आम्हाला आता समजा चहा प्या वाटला. आता तुझ्या मागं फिरत हिंडाव का आम्ही? आता आम्हाला किती 9 वाजले. आता 7 वाजता चहावर हवं आम्ही. काय केलं तो? नाश्ता केला काय केला? आता लोक इथं करून ठेवायला पाहिजे होता ना चहा आमच्यासाठी. अरे नाही बा. आता 1 किलोमीटर गाव आहे तिथं 2-4 घरी चहा होईन आपल्या. कुठं बसता मग आता वाया गमाव. मन शांत मांडतो बा. मला काय करावं लागते? आपलं काय त्यासाठी ड्युटी आहे आपली. आणि आता तर यायला हे बा बेजारच करतो मी. हो ना लय झालं नाही आता. मस्त ऐदी सायला का 300 रुपये रोज यायले. हे बा आता आम्ही सांगत तसं ऐकायचं काय. चला आता आम्ही इथं थांबतो. आता कसं चहा पाणी घ्यायची इच्छा आमची का आहे ना सगळ्याची. नरबा आता इथं जवळच गाव आहे म्हणते ना. हो मग कायले आता बसतं इथं अजून आपलं मांडत.
नाही मांडायचंच आपल्याला. हे बा चहा मांडा तुम्ही इथं. काय हो, इथं झाडाखाली थांबतो आम्ही, जरा असं थकलो आम्ही आता. मग तिथं आता त्या तुमच्या सासऱ्याच्या घरून चहा पाणी घेतलं, पोहे तर नाही केले. तिथून आता इथपर्यंत किती टाइम झाला? मग 2-2.5 तास झाले म्हणलं, लगातार चालणं सुरू आहे. इथं चहा मांडायची व्यवस्था कर तू, चूल लावणे ते गॅस आहेच आपल्यापाशी, आणि व्यवस्था कर. बसतो आम्ही जरा बरं आता. चला म्हणलं बसा जरा आराम करा. हो ना, तर काय येले का आहे तर पोसाच आहे का? चल घे लवकर. ठीक आहे ना, मग काय हरकत आहे, बसा बसा, चला करा आराम करा तुम्ही जराशे, टाका सतरंजी इथे. मी चहा मांडतो. काय मले काय, चला येऊन राहिले वाटते डिगी नाही का? हो बरं आहे ना, हे वावर आता बरं आहे रे देवमन, इथं बरं आहे ना, आता चहा पण जमन नाही इथं. मस्त विचारलं मी ते कास्तकाराले, काही हरकत नाही म्हणे, करा म्हणे इथं. तर मी काय म्हणतो, जराशा काळ्या जमा कर बरं. काळ्या जमा कर, मी चूल मांडतो, जरा गोटी गिटी पाय तुम्ही. भाऊ ते नका सांगू म्हणलं आपल्याला. हो ते काम आपले नाही आहे म्हणलं, समजलं का? ते चूल मांडा नाही तर ते गॅस आणा. हो त्याचं म्हणलं नको सांगू तू. मला सांगून राहिला का काळ्या आण आणि गोट्या आण? माय बिन अरे बा, गॅस नाही काम करत नाही तर हवेने इचते ना ते. एवढं मोठं आणा निघ, चूल मांडली आपली, चहा पिले निघाले. घे जरा 2-4 काळ्या जमा कर, इच्छा. नाही ते नका सांगू, आपल्याला नाही सांगायचं. ते हलते भलते सांगू कोणाले, आपल्याला नाही सांगायचं. काय करायचं ते तू कर, लवकरात लवकर चहा व्यवस्था झाली पाहिजे. सतरंजी नाही आले का? सतरंजी मग आता तुले म्हणलं नाही ऑटोतली घे म्हणून. मी काय 10 हात आहे का म्हणले, थैली बी, कॅन बी, ते सामान बी. मग तुला आणायला काय झालं ती? चालला मोठा कर, जरा ह्या काळ्या गिळ्या जमा कर, लवकरात लवकर करा लागते ती. का इथंच घंटे गमावता का? नाही आपण नाही आणत. आपल्याला काम सांगायचं नाही म्हणलं तर, समजलं का? तेच म्हणलं, काम तू कर, म्हणलं नको सांगू. चल बसतो मी तिथं रेटून मस्त आता. बस मग तिथं बस. हो मी आणतो ते काळ्यान गोटी. या पाटील, बसा 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 इथं बरं आहे, जागा बरी आहे, सावली आहे, या. हो आलो. हो काही हरकत नाही. मला सांगून राहिलं काळ्या जमा कर आणि ते काय सोपा समजून राहिला का रे? देवमन म्हणते म्हणलं, चून खाऊ, समजलं का? काय नावातले का दम आहे म्हणलं आपल्या, तुला काय वाटून राहिलं? चून खवले गायची. हो ना बाबा, तू मोठा मी लहान, आता का भांडणं करता आता? हो ना, आपण जर का 2 शब्द बोलले तर बातच मारामारीवर काम आहे आज इथं, नाही का? राहिली आपली दिंडी. हो ना, असे अवकाळी लोक संघ असले की. हो बरं ठीक आहे, तुम्ही बसा इथं रेटून, मी पाहतो काळ्या. का रे, काय घाबरू, काय लावला फोन काही? आबूजी लावला का म्हणलं? लय आठवून राहिले काय आता बाबाची. कसं आहे आता, आपण कसं त्या दिवशी बोललो, विरोध केला, असं वाटतं आता काय कसं करावं, फोन लावायची इच्छा होऊन राहिली. काय लावा का, कसं करावं रे? फोन कधी आठवून राहिले बाबाची आज. लावलाच नाही ना तुम्ही, नाही लावला का एखादा फोन? लावून पाहिला तुम्ही बी ना. ते काय पहिले विरोध केला बाबाले, हो जाऊ नका, नंतर मग आता कसं मलाच खराब वाटून राहिलं, फोन कसा लावा. पण आता काय कुठं असतील, काय असतील, जेवणा खावणे गेले काय असतील, मोठी काळजी वाटून राहिली मला. सामान गिमान दिलं म्हणा भरून, पण हे लुटरेचं काही सांगता येते का? काय अलबत्या माणूस आहे ते. पारा लवकर पारा फक्त देवच आहे, चालतो समजते काय नाही तर आहे का पाहायला घराकडे तर. त्याचं कसं आहे, ती त्याने सगळं घेतला ना. काय तर नागते देव म्हणून ते काय लुटेले, दोन्ही बी कशी माणसं अलबती जाणार बा, एक वरती एका इकडे. पण या तिघाचं मरण होणार आहे, मी सांगतो तुम्हाला. हो पाहतो बोलावून काय चालतो लायचं. मस्त सापडलं वावर गिवर नाही का? हो ना, आता कसं सडकीस लागून होतं, मी आणलं बा चहा गी मांडू का, पाणी गिनी होतं, सगळं होतं. मी आणलं चला बरं आहे. हो म्हणून मला आता इच्छे गोटे जमा केले आणि बस मांडला आपला चहा. हो बस 10 मिनिटात आपला चहा घेतले आपले की निघाले कोण. मनोजचा फोन होय, आता काय करा, त्याला मोठी काळजी. हो थांबा आता पाहू द्या मग काय म्हणते. बोल रे मनोज, बोल. हॅलो, काय म्हणते, दिंडी आपली बरी चालू आहे? काही रस्त्याने अडचण हे ते, काही सामान गिमान हे ते, काही सरलं गिरलं काही असं तसं? नाही सामान गिमान आहे, सगळं आहे, बस सगळं पद्धतशीर आहे, काही विषय नाही. का तेच म्हणलं. हो ना, कसं आठवण आली बा, झाबरू आहे आम्ही सगळे. हो ते सगळे तब्येत गिबीत चांगले आहे, काही अडचण? चांगलं आहे रे बा, चांगलं आहे, तब्येत चांगलं आहे म्हणा, त्याला म्हणा सगळ्याच्या बरोबर आहे. चांगला आहे, सगळं व्यवस्थित आहे, जागजागी नाश्ते, जेवण, आराम, व्यवस्था सगळं व्यवस्थित आहे, काही काळजी नाही. हो चाललो आम्ही आता झोको. आता इथं चहा पाण्यासाठी थांबलो. इथं एका शेतकऱ्याचं वावर होतं का नाही, तर त्याच्या वावरात आम्ही आता चहा पाणी पिऊन राहिलो. हो काही हरकत नाही, तुम्ही काही काळजी करू नका आता. हो महिनाभर निचन राहता. हो ना पण तरी आम्हाला वाटतेच ना. हो तरी बी काही असलं कमी जास्त हे ते सांगायचं. हो ठीक आहे, जास्त दगदग करू नका, आरामात जा आपलं. हो जा मग. हो ठीक आहे. हाय बाकी पोराला काळजीच आहे वाटते नाही? हो नाही पण पोरग काळजी करते रे जो पाटील तुमचं नाही ग? हो हाय काळजीच पण. नाही कसं मनानं कवळ आहे ते, काही हे हरकत नाही. सुनबाई चांगली आहे, पोरगही चांगलं आहे आपलं, काहीच अडचण नाही. हो तर आता मी काय म्हणतो, ते हे कुठं गेला इथं, ते आपला देवमन भाऊ म्हणते ते देवमन आता ते काही गेला उठून मा भिंत. आता चहा होत आला ना म्हणा बा, कुठं गेला हे?
ते पाहतेले कुठं आहे तर ते हो जायचं अजून कोणाच्या वावरातलं काही घ्यायचं कोणाच्या काकड्याचं कोणाचं काही चांगलं नाही ना आपल्याला सोबत नाही ना अशा गोष्टी. नाही हो इकडे कुकडे गेलं काय माहित बुवा आता असं बातच उठून गेलं पण ते नाही का. हो आलोच मी आता सडकीवर याटो आहे तिकडे गेलं का म्हणा पाहून येतो मी आलोच मी हो 2 मिनिटात लवकर पाहून ये हो आम्ही पाहतो चहाचं तोपर्यंत काही वांधा नाही. बोला भाऊ काय म्हणत होते काय गाडी थांबवली तुम्ही काय साठी म्हणलं काय झालं अडचण आहे काही सांगा इथं उभा आहे नाही हो यानं काय गाडी थांबवली म्हणाले काय काम पडलं म्हणाले का काय म्हणते पाहू दे ऐकू दे जरासं याचं काय नाटक तर. अरे काय साहेबराव मोठं अडचणीत काम आलं हो आमची कसं दिंडी चालली होती पण काय झालं लेकाचं मोठं काम कठीण झालं डिझेलच सरलं गाडीचं हो आता डिझेल आणायला एक तर आता पैसे नाही आमच्यापाशी हो म्हणलं 1000 रुपये देता का हो म्हणजे कसं जरा अडचणच काम आलं लेका आमची दिंडी गेली पुढे आणि मी राहिलं मागं आता डिझेल सरलं हो आता काय करावं. अरे बापरे लयच अडचण झाला आता मग तर बरं ठीक आहे देतो मी 1 मिनिट हो देतो गाडीत आहेत पैसे. पण काय मागतलं म्हणा येणं नाही का हो ना ऐकून येऊन राहिलं चला तिथंच चला. अरे काय भाऊ काय म्हणलं इकडे 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 काय म्हणलं काय म्हणून राहिलाय तुम्हाला काय मागून काय राहिला म्हणलं. काही नाही काय त्याच्यात ते काय डिझेल सरलं म्हणजे गाडीचं दिंडीची गाडी आहे ती हो तर म्हणजे 1000 रुपये पाहिजे होती. म्हणजे हे सुरू आहे तू नाही आम्ही तिकडे गुतलो चहा करण्यात आणि तू इकडे आला नाही 2-3 गाड्या थांबवत होता वाटते हो चाल म्हणलं लवकर तिकडे हो चाल लवकर मग सांगतो तुला काय आहे तर. जा भाऊ जा म्हणलं तुम्ही हो जा म्हणलं जा हो काही अडचण नाही तुमचं बरोबर आहे तुमचं काही चुकलं नाही हो जा तुम्ही जा. मी म्हणतो तू काय आला म्हणतात मी कसे भेटू राहिले होते ना काय आले का माणूस आहे तू ते काम कर ना मला काय बोलू राहिला तू सांभाळच फोडणार आलं का एक शब्द जर बोलला आता तर काय इथं काय कायले चालला कायले म्हणलं तू इकडे काय रस्त्यानं पैसे मागायला येऊन राहिला का आमच्या संग याचं नाही म्हणाल्या का हरामखोरा तू थैली घे निघ म्हणलं इथून. निघत नाही निघत काय म्हणतो तू नाही निघत तू कोण बोलणार रे तू कोण सांगतो तुले काय तू बा येऊच नको आमच्या संग काय असे पाहिजेच नाही आमच्या येतनी हो लेका चालला लोकायले 4 पैसे मागून राहिला कायले म्हणते म्हणलं कायसाठी चाललो एवढ्या चांगल्या कामासाठी लेका पचका करून राहिला लेका हरामखोरा. चाल तू आता सांगतो ते काय तुला हो चाल पाटील आहेत ना मोठे पाटील टच मार तुम्ही द्यायला आता पहिले चहा पे तू सुकानं पुढे आपला अजून मुक्काम आहे पुढे आता थांबाच लागते पाणी गिनी कपडे धुवा लागते तिकडे तिथं सांगतो तुला काय आहे तो. सांग जेवण ते करून घे काय करतं ते कर हो तू काय माय करून राहिला हो ना तर काय बोलून राहिला लेका नाव खराब करता लेका 1 जण करते सऱ्याला भोगा लागते म्हणलं लेका काय आपली किंमत आणि काय लेका तू करून राहिला कायले म्हणते म्हणलं वारकरी समाज कायले म्हणते म्हणलं पूर्ण जग लेका आदर्श घेते त्याचा आणि तू बेअक्कल वारायच्या 4 पैसे मागून राहिला लोकायले अनवाणी लेका वाऱ्या करणारे लोक आहे म्हणलं काही कोणाला हात नाही पसरत आणि चालला लेका चाल अंदर चाल तिकडे चहा पेन चाल लवकर रवाना. आला वाटते नाही का या इकडे म्हणलं देवमन दादा या म्हणलं इथं बसा या बरोबर आहे लुटेऱ्या चबरला वाटते नाही का हो ना बोला पाटील बोला काय म्हणत होते बा काही नाही बसा म्हणलं इथं 2 मिनिटं बसा जराशी. बसलो बोला काय म्हणता बा काय म्हणणं काय नाही बसा म्हणलं तुम्ही जरा 2 गोष्टी सांगायच्या आहेत तुम्हाला हो का आपण आता काय कुठं चाललो कुठं म्हणलं आपण कुठं म्हणजे आता पंढरपूरला वारीला चाललो आपण दुसरं काय आता याच्यात नाही कुठं चाललो मग तेच म्हणलं ना आपण बा नेमकं चाललो कुठं आपला उद्देश काय आणि आपण करून काय राहिलो जे ऐकलं ते काही बरोबर नाही वाटलं मनाला माहिती हो म्हणजे कसं आपला संप्रदाय कोणता 12व्या शतकापासून संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संतांची वारसा आपल्या समाजाला भेटलेली आहे आणि अशामध्ये तुम्ही अशी कामं करता सांगा तुम्ही काय आहे वारकरीची काय व्याख्या काय म्हणला वारकरी म्हणजे काय माहीत आहे का म्हणलं. वारकरी आता काय वारकरी म्हणजे आता पंढरपूरला जाणार आहे हो सगळेच असं पंढरपूरला वारी करणारे नाही का बरं काय आहे त्याची शिकवण काय आहे म्हणलं वारकरी संप्रदायाची शिकवण काय माहित ते काय आपल्याला काहीच माहित नाही त्यातलं काय माहिती आपण जातो आणि येतो बस येतो कायले जातो कायले आपण वारीला कशासाठी जातो आपण काय उद्देश काय आता काय काय माहित नाही बा आता काही समजून नाही राहिलं. हे जे वारकरी आहे अनवाणी लोक जातात कशासाठी जातात समाधानासाठी समाधान आत्मिक समाधान वारकरी संप्रदायाचं महत्त्वाची शिकवण आहे. नैतिक आचरण आपलं आचरण माणसाचं चांगलं असलं पाहिजे मनामध्ये ईश्वराबद्दल प्रेम भक्ती असली पाहिजे सत्य अहिंसेवर आपला विश्वास असला पाहिजे सेवाभाव आपल्या कर्मामध्ये असला पाहिजे
त्याला म्हणतात वारकरी. आहे ना, ते शिकणं त्याच्यापासून. ते कपडे धुवून राहिला, स्वयंपाक पाणी करून राहिला. लेका वाल्याचा वाल्मिकी झाला आणि ते मोठा चोर होता ना. ती मग 4 शब्द आपल्याला सांगून राहिला ते आता. जरासं शिकवण त्याच्यापासून घे म्हणलं. रस्त्यानं जाताना थोडंसं त्याच्यापासून काहीतरी 4 गोष्टी शिक. हे आपला जे वारकरी संप्रदाय आहे हे सर्व दान धर्म करणारा. कितीतरी संत तुकारामापासून शिकवण आहे. कधी आपण कोणापुढे हात पसरलेले नाही. आपण सगळ्यांना देत गेलो. सामाजिक न्याय, सामाजिक समता, भक्ती, प्रेम हे आपल्या वारकरी संप्रदायांची देण आहे लोकांना. बरोबर बरोबर, ठीक आहे ठीक आहे ना. आता गलती होणार नाही. आतापासून तुम्ही मला सांगता तसं झाली माझी गलती. हो आता करणार नाही. तेच म्हणलं, याचं संत या नाही तर येऊ नका. गरज नाही आमच्या याच्यातनी. तेच म्हणलं. सेवाभाव, सर्वांनी मिळून मिसळून स्वयंपाक करणं, खाणं पिणं आणि आनंदात आपली वारी करणं हे आपला उद्देश आहे. म्हणून आता पुढच्या वेळेस मुक्कामात ठिकाणी आता स्वयंपाक करायचा आहे, सर्वांनी मिळून मिसळून करायचा आणि कोणाच्या पुढे अशी हात पसरायचे नाही एवढी विनंती. ठीक आहे. चला जा आता आपापल्या कामी लागा. चला भाऊ, झाले कपडे? चला. हो झाले पाटील, झाले. हो आलोच. तेच म्हणलं, चला आता. सहकार्य ठेवा. चला, वारी आपली कशी सफल झाली पाहिजे. काहीतरी बदल झाला पाहिजे माणसाच्या स्वभावात. चला आता. बरोबर, ठीक आहे ना साहेब. ठीक आहे. आता कुठं आहे आपला मुक्काम? कुठं जायचं आहे आपल्याला? आता काही नाही, आपण दुपारपर्यंत चालत जाऊ. मग एका ठिकाणी जेवणाचं बनवू. नंतर रात्रीचा मुक्काम आपला माभावाच्या घरी, जानीच्या घरी. अरे काय जानी आबाजी, काय दिंडी काही येते म्हणलं. तुम्ही जाता का नाही पंढरपूरले? हो ना, त्याचीच वाट पाहून राहिलो ना मी. मा भाऊन ती रामपूरची येऊन राहिलं ना. 5-6 जण आहे का काय तर. आता काय कुठरो काय पाहू दे बा, फोन लावून आता. पहा ना मग लावून काय आहे काय नाही. तर आजचा मुक्काम जर असला तर मग फारच चांगलं. आपली तर भजन ठेवता येईल संध्याकाळचं. मुक्काम आपल्या तुमच्या घरी. हो ना, पण मला फोन तर लावू दे पहिले. कुठं आहे काय आहे तर. हो ना, अजून नाही आली. हॅलो, कुठं आहे रे डॅनिया? कुठं आहे म्हणलं? अरे बाबा, आता इथं चहा पाणी आता याच्यासाठी थांबलो. इथं एका ठिकाणी बसलेलो झाडाखाली. आत्ताच आता बा सकाळपासून चालूच आहो. 9:30 वाजे लोक. हो ना, पण म्हणलं वाडेगावला काही पोचता तुम्ही. आज येता का नाही संध्याकाळ लोक? हो आज येतो ना. संध्याकाळ लोक येतो. थांबा 1 मिनिट. हे काय म्हणते बोला. हे मामा लुटेरे बोलते. तर कोण आहे आता लुटेरे? कोण होय ते? हॅलो. मी काय म्हणतो, आपलं संध्याकाळी मुक्कामी तिथं येऊन राहिलो आम्ही वाडेगावल्या. पोचतो आम्ही संध्याकाळपर्यंत. काय व्यवस्था जेवणा खावण्याची होईल ना का? म्हणजे नाही तर मग कसं आम्हाला आमच्या हिशोबाने या लागत. नाही तर मग बाबा, आपल्या इथं मुक्काम आहे ना. संध्याकाळ मुक्काम, आपल्या शेजाऱ्याच्या घरी भजन. बस काही वांधा नाही. या तुम्ही संध्याकाळ लोक. ठीक आहे मग. लागली लाईन मग आता पुढची. ठीक आहे मग. सकाळीच तिथून निघाले की चालले मग रवाना. तयारीत राहा तुम्ही. थैली गेली भरून ठेवा तुम्ही. ओके. हो ते तर झालं. माझी थैली भरून तयार आहे. बस आता मला पात्र गित्र आणणं हे ते तयारीला लागा लागेल ना. पोट्ट्याला सांगा लागेल ना. या तुम्ही या. काही हरकत नाही. माऊली थांबा. माऊली थांबा. अरे थांबा माऊली थांबा म्हणलं. कुठची दिंडी आहे बाबा? कुठची आहे म्हणलं? रामपूरची. अरे बाबा, जेवण करून जा ना माऊली. तसे जाता का आता? हे बा मोठी आता दिंडी येऊन गेली. चालली काही रस्त्यानं आहे. चला म्हणलं, जेवण घेऊन करून घ्या म्हणलं. चला. नाही राहू द्या. बस म्हटलं हेच तर लय झालं बापा. आमच्यासारखे गेले आहे ना. आमच्याजवळ आमचा याटो पुढे गेलेला आहे. पुढे आम्ही आता कसं असं सध्या काहीच भूक नाही आम्हाला. चहा घेतला. चाललो आम्ही आता. असं करू नका. आम्हाला सोडून जाऊ नका. जेवण केल्याशिवाय आम्ही जाऊ देत नाही. समजलं का? ते काही जमाना झाला चालते. सांगू राहिलो. पहा बरं. तुम्ही कोण, आम्ही कोण? सांगा बरं. हळूहळू आम्हाला जेवायला लावता तुम्ही. खरं किती प्रेम आहे आपलं वारकरी एकमेकाचा. नाही जात नाही, पात नाही, धर्म नाही, काही नाही. सगळे समान. चला बाबा, तुम्ही म्हणता 2 घास खाऊन घेऊ. चला. हे आपला लुटेरे पुढे गेला म्हणलं पाटील. आता आहे का नाही. आता लोक भांडणं करे. आता झाला वाटते सरका. बरोबर, ठीक आहे. त्याला फोन करून देतो मी. येऊन जाते ती. पुढे गेला वाटते ती.
चला आली बा दिंडी नाही घे पूजा करून घे म्हणलं. चला 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 म्हणलं मुक्कामी आहे आज आता आपली इथं. झालं बापा पोहोचले ठिकाण्यावर. चला चला घे म्हणलं. या अंदर या अंदर या. चल पूजेचं घेऊ ताट. चला आता दिंडी पोहोचली जानी आबाजीच्या घरी. आज आहे आमचा इथं मुक्काम. हो यानंतर आणखी आमचा प्रवास असा पंढरपूरकडे चालूच राहील. तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता पुन्हा सुद्धा एखादा एपिसोड मधामध्ये टाकू, परंतु घाई करू नका. आपण थोडे थोडे दाखवतच चालू. चला ठीक आहे, उद्या भेटू 5 वाजता नवीन विषयासह.